समोर दिसतोय समोर बघा ना उभा तुझ्यात तो काढतो ना तो बघ बसलाय तिकडे खतरनाक दिसतोय म्हणजे चेहरा एकदम व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम पेंच. तर काल आपण इकडे पेंचला पोचलो. आता आपली सकाळची 6:30ची जंगल सफारी आहे. आपण चहा आणि नाश्ता केला, चहा आणि बिस्किटच खाल्लेत. जाऊ, वाजलेत 6:22 बघू 7 ते 8 मिनटं लागतात, कारण की 8 किलोमीटर आहे आपल्या हॉटेलपासनं. तिकडे पोचू, जिप्सी घेऊ आणि निघूया. गेटच्या अगोदर असे बुकिंग काउंटर आहे, थोडा अगोदर. बघू इकडे जाऊन, आपल्याकडे तिकीट तर आहे. तर आपल्याला गाडी अलॉट झाली ही आहे आणि आपले टायगर चढतायत. काय नाही, हे आपले गाईड आहेत वाटते. गणपती बाप्पा मोरया. तुमचं नाव? नागेश मोरे. आणि तुमचं? सुधीर. मी इकडचेच का? हो. चला, दुसरा अटेम्प्ट आपला आज तरी बघू दे. आपलं सिल्लारी गेट किती वाजता सोडतात? अच्छा, हा. मला वाटतं यांचं व्हेरिफिकेशन करतील तिकडे. सुरुवात करा. यस, काही परिस्थितीत बघायचं आपल्याला. बघ, नाही मग अशी दिसत होती. आईला ह्याची जास्त येते, यो गरम आहे, ही हॉट. जर कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल ना, तर आम्ही जिकडे फसलेलो तिकडचा रोड हा इथे येतो 25 किलोमीटर. आम्ही पहिलेच केलेच ती सफारी, पैसे कशाला भरले. हा ऍक्च्युली गावकऱ्यांसाठी रोड आहे तो, पण आता आपण इकडून जाणार आहेत. इथून आतमध्ये ते ट्रेल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जरा बरं वाटतं ना, हा प्लेन आहे सगळं. नाही तर काल नुसतं वरती खालती. उसकी अलग मजा, इसकी अलग मजा. किती चान्सेस असतात दिसायचे? हा, ते सेम पाहिजे. शेवटी नशिबावरच आहे सगळं. आपली आजची मॉर्निंग पण अशी जंगलात होते. टोटल किती वाघ आहेत म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मिळून? अच्छा, सिल्लारीमध्ये अर्धे आहेत. किती? 741 किलोमीटर. हे महाराष्ट्राचं बोलतात फक्त? दिला ना तिकडून मग अशी. आता टायगरने कॉल दिला, आला तू बघितला आवाज? उगीच जागरी आम्हाला दिसतोय तिकडे समोर आहे, पण ते ग्रास. हा, ते काय कान दिसतंय. उभा झालाय, दिसतोय बघ, बघतोय बघ, दिसतोय योगेश. ह्याच्यात दिसतोय. कॅमेरा तुझा हे आहे ना, काढ ना लवकर. समोर दिसतोय, समोर बघा ना उभा तुझ्यात तू काढतो ना, तो बघ बसलाय तिकडे. दिसतोय म्हणजे चेहरा एकदम. म्हणजे काय नशीब, पहिल्या 15 मिनिटात आम्हाला दिसतोय ना, काल 3 तास फिरून. अच्छा, म्हणजे 3 आहेत टोटल एकाच ठिकाणी. हा, ओके. बरं वाटलं जरा बघितलं. 2 टायगर बघितले. दोन टायगर आम्ही बघितले, बरं वाटलं. ऍक्च्युली 3 आहेत तिकडे. आणि मगाशी आपण जिकडे थांबलेलो ना, आपले फर्स्ट कॉल आले स्पॉटेड डिअर, तिकडे लेपर्ड होता, पण तो पण वरती गेला असेल. आणि इकडून जो एक पहिला टायगर दिसला त्यांनी कल्टी मारली, नाही तर मस्त युद्ध झालं असतं.
दोन्ही खडे आहेत. आता आम्ही झाले 15-20 मिनटं इकडेच थांबलोय. टायगर आणि टायग्रेसची वाट बघतोय की ते बाहेर येतील. सध्या ते तिकडेच मध्ये घुसलेत, समजत नाही. आणि इकडे बघा एक जिप्सी, तिकडे 4-5 जिप्सी आहेत, 10 जिप्सी तर इकडेच आहेत. बघू दिसते का नाही. भरपूर अर्धा तासपेक्षा जास्त थांबलो. आता निघालो कॅम्पच्या इथे, थोडाफार फ्रेश होऊ, मग परत इकडे बघू, नाही तर पुढे बघू. कुठे इथे कॅम्प साईडला ओपन बखारी कॅम्प. हा पण उभी आहे. हा मस्त वाटतं. ब्रेक झालाय, आता निघूया. परत एक काय, हा ना, लेडीज होते ना सगळे, ते त्यांच्या नवऱ्याला शेर लोकांनी शोधताय. आता आपण बघू दुसरं कुठे स्पॉट झाला तर बरं आहे. हा बरं वाटलं, जरा समाधानी आहे. मी पहिल्याच अर्धात असं स्पॉट झाला आपल्याला. टायगर स्पॉट होतोय, सेलिब्रिटी स्पॉट होतोय, पेन जिंदाबाद. ते इकडे मागेच आपल्याला स्पॉट झालेला, हे बखारी तलाव म्हणतात. आणि इकडे स्पॉट होण्याचे चान्सेस जास्त असतात, असे आमचे आपले गाईड म्हणाले. कुठे हां लेट्स कंटिन्यू. जो बकारी एरिया आहे ना, हा थोडा डेन्स एरिया आहे. हां सगळीकडे बघा हिरवत दिसेल तुम्हाला. बाउंड्री आहे एका प्रकारची. हां जसं 2 गेटची बाउंड्री आहे. हां चिल्लारी गेट आणि खुडसापार गेट. खुडसापाट पुढे आहे ना. इकडं हां बघितलं आम्ही बोर्ड. तर होतं कसं, मध्ये आधीमध्ये इकडचे टायगर इकडं, इकडचे टायगर तिकडं हां चालू असतं येतं काय. असं. तर ह्या चित्रात मॅक्सिमम आपल्याला कधी कधी 4-5 वाघं दिसतात. परत लेपड नाही, कॉल येतो, कॉलचा आवाज येतोय. प्रमाणे वर्षातून 3दा कलर सुद्धा बदलतात. आपलं व्हाईट असतो, पिंक असतो आणि ग्रीन असतो. तो काय पिंक मध्ये निघत आहे. हा आता पिंक आहे. निघत आहे. त्याचा गम पासने कॅप्सूलचे कव्हर सुद्धा तयार होतात. अच्छा. याचा पुढे उपयोग काय करतात हे फॉसिल्स? काय नाही.
सगळीकडे बांबूच बांबू आहे ना. अरे इथून कोण येईल तर काय कळणार पण नाही अचानक. अच्छा असतात आतमध्ये असे लपलेले वगैरे. हा थंड झालंय ना एकदम इकडे. खतरनाक. हा फायनली आपण जिकडून स्टार्ट केलेली तिकडे आपण पोचलोय. सफारी कंप्लीट. वाजलेत 10:30. सॅटिस्फाईड. सगळं बघायला भेटलं आज. सगळंच ना. टायगर झाले ते पण तीन स्पॉट केले आम्ही. हा बरं वाटलं. चला आता परतीचा प्रवास सुरू आपला. चला मग थँक्यू. चला चला आपला स्टे इकडचा कंप्लीट झाला. मी तुम्हाला रूम दाखवलंच ना. असं काहीतरी रूम होतं. तिकडे एक होतं एक्स्ट्रा बेड. हे वॉशरूम युनिट. बाहेर एक बाल्कनी होती आणि समोरच आपला हायवे NH44 म्हणजे नागपूर जबलपूर. आता तिकडूनच आपण नागपूरच्या बाहेरून आपल्याला नागपूरच्या इकडूनच समृद्धी महामार्ग लागणार. तो थेट इगतपुरी. टाईम आता आपल्याला दाखवते घरापर्यंत 12 तास. लेट्स सी किती टाईम लागतो. फर्स्ट टाईम आपण जाणार आहेत बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. बघू तो पण एक्सपिरियन्स शेअर करू. निघता हा ब्लॉग पण इकडे एंड करू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जे चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईब बटन दाबा. आत्ताच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.